मित्रांनो तुम्हाला सुद्धा तुमच्या इंस्टाग्राम प्रोफाईलचा जर कलर चेंज करायचा असेल तर हा व्हिडिओ तो लास्ट पर्यंत नक्की पहा। सगळे काय प्रोसेस जी काय असते संपूर्ण मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो जर तुमच्या प्रोफाईलचा कलर चेंज करायचा असेल तर तो कशा पद्धतीतून करता, बरेचसे रील सुद्धा तुम्ही पाहिल्या असतील, कोणती ऍप डाउनलोड करायची किंवा कोणतं सेटिंग आहे सगळं काय डिटेल्स मध्ये मी सांगणार आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो आता आपण जी की तुम्हाला प्रोसेस आहे याच्यासाठी कोणते ऍप लागणार सगळं काय डिटेल्स मध्ये मी सांगणार आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो कोणते ऍप तुम्हाला डाउनलोड करायची नाही, कोणी तुम्हाला सांगेल हे ऍप डाउनलोड करा असं काही सुद्धा करायचं नाही किंवा इंस्टाग्राम स्वतः कोणतेही ऑप्शन सुद्धा दिलेलं नाही। हा एक नवीन ऑप्शन आलाय तुम्हाला, जसं की आता मी तुम्हाला सांगतो इंस्टाग्रामचा एक नवीन अवॉर्ड आलाय, जशा पद्धतीने याच्यासाठी कशा पद्धतीने पात्र राहायचं काय कोणत्या गोष्टीला ना सगळं काय डिटेल्स मध्ये मी तुम्हाला सांगणार, जी की रिंग्स अवॉर्ड म्हणून हा एक प्रोग्राम आहे। ओके, जर याच्यात तुम्हाला सगळ्यात पहिले तर क्रिएटिव्हिटी जी काही असते तुमची स्वतःची काहीतरी क्रिएटिव्हिटी पाहिजे, म्हणजे की तुमचा जो की कंटेंट स्वतःचा असणं गरजेचं आहे आणि जी की कंटेंट थोडासा वेगळा महत्त्वाची गोष्ट असणे, जसं की कॉमेडी म्हणा हे असला कंटेंट चालत नाही, वेगळा कंटेंट असणं महत्त्वाचं आहे। दुसरी गोष्ट कॉपी पेस्ट चालत नाही, जर तुम्ही कॉपी पेस्ट करत असाल तर कॉपी पेस्ट करायचं नाही ते सुद्धा चालत नाही। तुमची रील्स जी की पोस्ट मध्ये तुमचा स्वतःचा टच असणं गरजेचं आहे, म्हणजे आवाज असणं किंवा फेस असणं एक महत्त्वाचं आहे। तिसरी गोष्ट यातला नाही तुमचा व्हिडिओ लोकांना जे की जोडणारा प्रेरणादायक किंवा इतर कोणताही असा असणे गरजेचं आहे। ती बऱ्याचशा गोष्टी यात दिसतात, जसं की तुम्हाला सांगतो जर तुम्ही कॉमेडी म्हणा किंवा इतर कोणताही बनवत असेल तर ते यात येत नाही, याच्यासाठी थोडंसं तुम्ही वेगळ्या पद्धतीचा जी की वेगळ्या जर गोष्टी असतील तर लगेच तुमचं जी काय त्याला तुम्हाला गोष्टी आहे ते भेटू शकतात, ती कलर चेंजचा। त्यानंतर तिसरं चौथा जो की एक पॉईंट यांनी घातलाय सतत पोस्टिंग, जी की दिवसाला तुम्ही रेग्युलर पोस्ट करणं गरजेचं आहे आणि ऍक्टिव्ह असणं महत्त्वाचं आहे। कंटेंटची क्वालिटी जास्तीत महत्त्वाची करते, क्वालिटी महत्त्वाची आहे, क्वालिटी जर नसेल तर प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यासाठी क्वालिटी सुद्धा महत्त्वाची आहे। पाचवं जे काय क्रिएटिव्ह अकाउंट असणं हे सर्वात इम्पॉर्टंट आहे। जर तुमचं क्रिएटिव्ह अकाउंट असेल तर लगेच होऊन जाईल, क्रिएटिव्ह अकाउंट असणं, प्रोफाईल पब्लिश असणे जेणेकरून की लोक पाहू शकतात तुमचं प्रोफाईल पब्लिश असावं, क्रिएटिव्ह अकाउंट सुद्धा असणं। 6 नंबरचं महत्त्वाची गोष्ट फॉलोअर्स जी की महत्त्वाची लोक म्हणतात तुमचे 10,000 जर फॉलोअर्स असतील किंवा 1 मिलियन जर असतील तरी सुद्धा इथे तुम्हाला ते भेटून जाईल, याचे काही सुद्धा प्रॉब्लेम येणार। 10,000 असतील 20,000 असतील 30,000 असतील तर असली तरी सुद्धा काही गरजेचं म्हणजे फॉलोअर्स इथे मॅटर करत नाही, तुमचे फॉलोअर्स 10,000 20,000 30,000 जर असतील तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार, तुम्हाला इझिली ते भेटून जाईल। 7वी गोष्ट असते पेड एंट्री नाही, म्हणजे की कोणताही फॉर्म भरायचा नाही याच्यासाठी किंवा कोणतेही ऍपवर डाउनलोड करायचं नाही किंवा कोणतेही सेटिंग सुद्धा नाही, सुरुवातीलाच मी सांगितलं। त्यामुळे इथे सुद्धा 7 नंबरला जी की त्यांनी एक पॉईंट आला पेड एंट्री नाही, म्हणजे अर्ज कोणताही याच्यासाठी भरायचा नाही। 8वं जी की मेन टाकलाय ते म्हणजे की रील्स मध्ये मेन्शन इमोजीस किंवा इतर स्ट्रॉंग मेसेज असणं गरजेचं, कोणताही तुम्ही एखादा विषय जसं की समजा एखादा मोबाईल विषय सांगता तर त्या मेसेज त्यात महत्त्वाचे असणं गरजेचं, इमोजीस सुद्धा त्यात थोडेसे असणे गरजेचं। 9वं स्वतःचा जी की व्हॅल्युअर कॉन्टेंट्स असावा, एडिटिंग फील्ड्स म्हणा या सगळ्या गोष्टी आहेत ते यात मॅटर करतात। आणि 10वा जी की लास्ट आहे प्लॅटफॉर्मशी जोडलेले, जसं की तुमचं ऑडियन्स तुमच्या एंगेजमेंट असणं गरजेचं आहे। जसं की समजा तुम्ही एखादी रील्स टाकलाय तर त्याला कमेंट्स करणं पण महत्त्वाचं आहे, म्हणजे त्याला म्हणता एंगेजमेंट, जे की तुमचं ऑडियन्स असणं त्याला रिप्लाय केला पाहिजे, ऑडियन्स जी की असणं एंगेजमेंट, जसं की तुम्ही एखादी स्टोरी ठेवली तर त्याला रिप्लाय भेटला पाहिजे, अशा पद्धतीने ह्या जे काही पॉईंट सांगितले हे संपूर्ण पॉईंट आपल्या टेलिग्रामवर सुद्धा अपलोड केले, तेथून तुम्ही पाहू शकता। याच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे कोणती सेटिंग नाही, कोणती ऍप तुम्हाला जी काय डाउनलोड करायची गरज नाही, जे काही मी पॉईंट इथे सांगितले आहेत ते पॉईंट्स महत्त्वाचे आहेत। जसं की आता तुम्ही इथून पॉईंट जे काही मी तुम्हाला सर्वच पॉईंट सांगितले, तुमचा स्वतःचा कंटेंट्स असणं महत्त्वाची आहे। कंटेंट्स महत्त्वाची गोष्ट आहे, ओरिजिनल पाहिजे पण वेगळा कंटेंट्स पाहिजे। सर्वप्रथम जसं की आता नेचर विषयी तुम्ही माहिती देत असाल किंवा सर्वप्रथम युनिक कंटेंट जर असेल तर तुम्हाला येते की इंस्टाग्राम स्वतः तो प्रोग्राम मध्ये ऍड करेल आणि तुम्हाला अशा पद्धतीचे फीचर्स आहेत ते तुम्हाला भेटणार आहेत। जसे की तुम्हाला 1 2 ते 3 मी आयडी मेन्शन केले, त्या आयडी तुम्ही चेक करू शकता, त्यांना जे काही आहे त्यांना भेटलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी आहेत ते त्यांनी फॉलो केल्यामुळे त्यांना भेटलाय। याच्यासाठी तुम्हाला कोणीही सांगेल की हे ऍप इन्स्टॉल करा हे काही सुद्धा करायची गरज नाही, फक्त जे काही मी पॉईंट सांगितले हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आणि पॉईंट जर तुम्हाला समजले नसतील तर आपल्या टेलिग्रामवर मी अपलोड केलेत, यात बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी आहेत हळूहळू आता इंस्टाग्राम म्हणा फेसबुक म्हणा या सगळ्या लागू होणार आहेत, जसं की तुम्हाला माहिती असेल युट्यूबवर आहे तशा पद्धतीतून। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये।